औंढा शहरात काँग्रेसला खिंडार, एका नगरसेवकासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. शिवसेनेचे मुलुक मैदानी तोप आमदार संतोष बांगर यांची प्रमुख उपस्थिती. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं दिनांक 7/2/2026 रोजी शनिवारी या दिवशी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा हिंगोली जिल्हा अध्यक्ष संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून औंढा नगरपंचायत काँग्रेसचे नगरसेवक तथा काँग्रेस शहर प्रमुख अज्जू इनामदार व काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष नदीम पिंजारी, अजित कादरी, वहाब पाशा यांच्या स्थानिक मुस्लिम समाजातील शेकडो मुस्लिम बांधव कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादास व गटबाजीस कंटाळून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे औंढा शहरात व तालुक्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. यावेळेस आमदार संतोष बांगर यांनी नगरसेवक अज्जू इनामदार, नदीम पिंजारी, अजित कादरी, वहाब पाशा यांना व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना भगवा रुमाल गळ्यात घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी युवासेना हिंगोली जिल्हाध्यक्ष राम कदम, शिवसेना औंढा तालुका अध्यक्ष साहेबराव देशमुख, माजी उपसभापती अनिल देशमुख, नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, नगरसेवक राम मुळे, अनिल देव, राहुल दंतवार, दिलीप राठोड, विष्णू पवार, सुमेध मुळे यांच्यासह सेना कार्यकर्ते, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरसेवक इनामदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत जेसीबीच्या साह्याने आमदार संतोष बांगर यांचा पुष्पहार घालून भव्य स्वागत करण्यात आलं. आमदार संतोष बांगर यांनी बोलताना सांगितलं की मुस्लिम समाजातील कब्रस्थानाला कंपाऊंड वॉल बांधून देणार व वसतिगृह बांधून देणार असं आश्वासन देऊन अनेक विकास कामं करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन देण्यात आलं. सकाळी तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्यावेळेस नगरपालिकेचा बुगुळ वाजत त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या मुस्लिम समाज सगळे हे बी काही कमी हुशार आहेत का? ही आपल्याकडे आले ते हुशार नाहीत का? हाती हुशार आहेत, त्याला माहित आहे आता काही खरं नाही. बरोबर है साहब? हाँ, इनको मालूम है अपने को इधर ही जाना पड़ता. हिंगोली की जैसी सीटा लग गए तुम्हारे माइती के लिए इनकी इंडिकेटर लग गए. अरे वहां पे 6 पार्क के नगर सेवक गिर गए, हमारे साथ सर ने और हमारे सज्जाद पिंटर ने गिरा दिए. बराबर है? यहाँ पे क्या है? यहाँ पे तो संतोष बांगर का मतदार संघ है, संतोष बांगर का बाले किला है. अब ये अपना कुछ सही नहीं है भाई, चलो जल्दी से भाग जाओ. बराबर है? और बराबर सही टाइम पे तुम्हारे माइती के लिए उन्होंने सही डिसीजन लिए और ये सही डिसीजन का तुम्हारे माइती के लिए ये संतोष बांगर यहाँ से अंतकरण से जहाँ तुम काम तुम्हारे को गिरेगा वहां पे संतोष बांगर को सिर्फ एक कॉल करो. अभी बोल रहे थे कुछ तो भी, एक कॉल और आए, एक कॉल जोर आने मारा थे. हाँ, एक कॉल, एक कॉल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये क्या है? नियुक्ति पत्र. ओके, दोनों को देने का क्या है? दीपक काशीदे यांना दलित आघाडी तालुका प्रमुखपदी यांची निवड केली. टाळ्या वाजून या ठिकाणी आपण सगळ्यांनी स्वागत करतो. एक मुला मुलींचे वसतिगृह आहे चालू करण्याबाबत त्याच्यासाठी निवेदन दिले, त्याचा सुद्धा पाठपुरावा आपण करू आणि या मुला मुलींचे वसतिगृह या ठिकाणी आपण चालू करू देऊ. ओके, चलो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवसेना प्रमुख आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आपल्या भारताचे भारतरत्न अब्दुल कलाम साहेब यांना प्रथमतः अभिवादन करतो. व या ठिकाणी उपस्थित आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर साहेब, तसेच आमच्या हिंगोली जिल्ह्याचे युवा नेते युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम, तसेच त्यांच्या सोबत असलेले त्यांच्यासोबत आलेली सर्व मित्रमंडळी. दादा, आज आपण औंढा नागनाथ शहरामध्ये या ठिकाणी शेकडो मुस्लिम युवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे. खरोखरच आमच्या औंढा शहरासाठी ही एक आनंदाची बाब आहे की औंढा शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम भाई सर्व आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. ही एक खूप आनंदाची बाब आहे. कारण या ठिकाणी एक छोटीशी तुम्हाला मी आठवण करून देतो. मध्ये या ठिकाणी हिंदू याच्या झाल्याचं लोकांनी भासून दिलं, परंतु त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगल नव्हती, तर ते राजकीय षडयंत्र काही लोकांचं होतं आणि त्यामध्ये आमच्या मुस्लिम युवक असतील, हिंदू युवक असतील यांना गोवण्यात गेलं. आणि ज्या वेळेस जे लोक 21 वर्षाच्या पुढचे जे युवक होते
त्यांचं या ठिकाणी आयुष्य काही या राजकीय लोकांनी बर्बाद केलं, परंतु 2010च्या नंतर जसा आम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला त्यानंतर दादा औंढ्यामध्ये कुठली हिंदू मुस्लिम या ठिकाणी एक साधं भांडण देखील झालं नाही आणि आज सर्व मुस्लिम युवक या ठिकाणी तुमच्या कार्यावर प्रेरित होऊन आज आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतदादा बांगर यांचं आपण नाव बघतो, टीव्हीवर असेल प्रत्येक ठिकाणी जर आपण गेलो तर संतदादा बांगर यांचं नाव निघते आणि औंढा शहरामध्ये देखील खरोखर आमच्या या मुस्लिम बांधवांनी ओळखलं. विजय खंदारे, 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज, औंढा नागनाथ.